आय डोंट अग्री वेन पीपल से दिस. जयंती नाचून नाही, वाचून साजरी झाली पाहिजे. एक दिवस वाचून काहीच बदलणार नाही. 364 दिवस आपण काहीच करत नाही आणि एक दिवस मोठे क्रांतिकारी बनतो. ही फक्त स्वतःची फसवणूक आहे. जयंती तर नाचूनच साजरी झाली पाहिजे, पण उरलेले 364 दिवस वाचून. या जयंतीनिमित्त तरी लोक बाहेर पडतात, एकमेकांना भेटतात, समाज एकत्र येतो आणि लोक संघटित होतात. पण हा समाज झोपलेला आहे आणि त्याला उठायचं नाही. पण बाबासाहेब मात्र जेव्हा संपूर्ण जग झोपायचं, ते रात्रभर वाचत बसायचे. जातीने त्यांना पाण्यापासून रोखलं, पण ज्ञानापासून कोणी रोखू शकलं नाही. आयुष्याच्या शेवटच्या रात्रीपर्यंत ते लिहित होते. त्यांचं स्वप्न स्पष्ट होतं. हा भारत बौद्धमय व्हावा, हा भारत प्रबुद्ध व्हावा. प्रबुद्ध म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे. पण आपण त्या स्वप्नांसाठी काय करतोय? म्हणूनच आपणही तसंच करायचं. 364 दिवस वाचा, शिका, स्वतःला बदला, विचार बदला आणि तो एक दिवस आनंदाने साजरा करा, नाचा. कारण तुम्ही काहीतरी साध्य केलं आहे. पण स्वतःला एक प्रश्न विचारा. आज जर बाबासाहेब समोर उभे असते, तर तुम्ही त्यांच्यात नजरेत नजर मिळून सांगू शकला असतास का, की हो बाबासाहेब, तुमचं स्वप्न मी जपतोय. बाबासाहेबांनी मार्ग दाखवला आहे. चालायचे की नाही हा निर्णय तुमचा आहे.